अमरावतीमध्ये हनुमानगढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हनुमानगढी परिसर पर्यटन विकासासाठी 121 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता. नागपूरमधील कल्याणेश्वर मंदिर परिसर विकास कामाचाही आढावा. मुंबई, दिनांक 5. अमरावती शहरालगत हनुमानगढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमानगढी परिसर पर्यटन विकासासाठी 121 कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमरावती शहरालगत असलेल्या हनुमानगढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले. बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हनुमानगढी परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे. या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमानगढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी पर्यटन केंद्राची पर्वणी ठरणार आहे. तसेच नागपूर शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना पार्किंग महत्त्वाचे ठरणार असून या परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल अशा पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. असा आहे विकास आराखडा. हनुमानगढी परिसर विकास करताना 17,671 चौरस मीटर क्षेत्रावर विविध विकास कामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी अयोध्येतील राम मंदिर यज्ञमंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञमंडप, ॲम्फीथिएटर, यज्ञशाळा, फूड मॉल, क्राफ्ट सेंटर, आखाडा, महाप्रसाद हॉल, बहुउद्देशीय सभागृह, प्रशासकीय इमारत, हनुमान गॅलरी, दिव्यांग स्नेही रस्ता, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची व्यवस्था राहणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, हनुमान मूर्तीवर लेझर शोची व्यवस्था करण्यात येणार आहे.